तर सर्वात आधी इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला खाली लॉग इन बटनावर लॉग इन करून घ्यायचं आहे. तर आणि इथे तुमचं लॉग इन सक्सेस झालेलं आहे. यानंतर तुम्हाला आता ॲप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे इथे तुम्ही आधी जे अप्लाय केलेले आहेत ते फॉर्मची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल. त्यात तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस असं रिसबमिट करून आलेलं आहे आणि इथे तुम्ही या डोळ्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन का रिजेक्ट झालं हे करू शकता आणि इथे या ऑप्शनवर क्लिक करून एडिट करू शकता. तर आपण इथे बघणार आहोत. तर आपला फॉर्म का रिजेक्ट झाला, तर इथे आपल्याला खाली जाऊन इथे तुम्हाला तुमचं रिझन दिसेल. हा फॉर्म आपला डिस्ट्रिक्ट लेवलवर रिजेक्ट झाला का, तर आपलं आधार कार्ड अपलोड नव्हतं आणि इथे तुम्हाला आधार नंबरही व्हॅलिडेट करायचा आहे. तर चला तर मग सुरू करूया. हे वरती तुम्हाला हे पेज क्लोज करा आणि इथे एडिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून खाली कॅप्चा टाकून तुम्हाला व्हॅलिडेट करायचं आहे. इथे तुमचे सर्व डिटेल्स आधीच फिलअप केलेले आहेत ते तुम्ही एकदा क्रॉस चेक करा, फक्त सर्व डिटेल्स आधीप्रमाणे आहेत का, नाहीतर तुम्ही अपडेटही करू शकता. तर आता आपल्याला खाली आधार कार्ड नंबर अपडेट करायचा आहे. तर त्यासाठी खाली तुम्हाला 2 ऑप्शन नवीन आलेले आहेत. त्यात तुम्ही आधारची पुढची बाजू आणि आधार कार्डची मागची बाजू ही तुम्ही अपलोड करून घ्या आणि एकदा क्रॉस चेक करा की बरोबर अपलोड झालेली आहे की नाही फाईल. त्यानंतर तुम्ही खाली सर्व फाईल अपलोड आहेत का ते एकदा क्रॉस चेक करा आणि इथे तुम्हाला बँक पासबुकही अपलोड करायचं आहे. तर इथे तुम्ही बँक पासबुकही अपलोड करू शकता. तर ते तुम्ही इथे अपलोड करून एकदा क्रॉस चेक करा की फाईल बरोबर अपलोड झालेली आहे की नाही. ते झाल्यावर खाली तुम्ही एकदा हमीपत्रावर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून परत एकदा सर्व फाईल बरोबर अटॅच केल्या आहेत की नाही एकदा क्रॉस चेक करून घ्या. त्यानंतर खाली सबमिट या बटनावर क्लिक करा आणि या स्क्रीनवर येऊन तुम्ही सर्व एकदा आधार कार्ड नंबर क्रॉस चेक करून खाली कॅप्चा टाकून आणि खाली सबमिट या बटनावर क्लिक करा. तर इथे तुम्हाला आता पेंडिंग असं ऑप्शन शो करेल. तर हे तुमचे एक 1 वीकमध्ये तुमचे ऑप्शन अप्रूव्ह होऊन जाईल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा.